नमस्ते मित्रांनो. चला तर आज आपण पाहूया द लिव्हिंग वर्ड इयत्ता 6वीतील हा दुसरा पाठ आहे. या पाठामध्ये आपण सजीव सृष्टी ही कशा प्रकारे निर्माण होते हे आपण जाणून घेऊया. द लिव्हिंग वर्डचा नेमका अर्थ काय होतो तर ते आहे सजीव सृष्टी. या पृथ्वीवर भिन्न भिन्न प्रकाराचे वनस्पती आणि प्राणी हे आपल्याला इथे पाहायला मिळतात. या सर्वांना एकत्रित मिळून आपण याला सजीव सृष्टी असे आपण म्हणतो. त्यातला पहिला प्रश्न आपण जाणून घेऊया. कॅन यू रिकॉलमध्ये तुम्ही सांगू शकाल का? यात असं विचारलेलं आहे, लिस्ट द थिंग सीन इन पिक्चर, से वेदर दे आर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स. मित्रांनो, तुम्हाला इथे समोर एक चित्र दाखवलेलं आहे. या चित्रामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की यामध्ये सजीव कोणते आहेत आणि निर्जीव कोणते आहेत हे आपल्याला इथे पाहायचे आहेत. इथे आपण पाहिलं तर एक मुलगी इथे पुस्तक वाचताना आपल्याला इथे पाहायला मिळते. एक मुलगा इथं पतंग धरलेला आहे. इथे कुत्र्याचं पिल्लू, इथे हेन कोंबडी आणि कोंबडीचे पिल्ले, आणि इथे वनस्पती, आणि या ठिकाणी आपल्याला पक्षी पाहायला मिळत आहेत. मग जे आपण पाहत आहोत ज्यांना जीव आहे अशांना आपण सजीव असे म्हणतो. सम लिव्हिंग थिंग्स वी कॅन सी इन दिस पिक्चर. बर्ड्स फ्लाय इन द स्काय. गर्ल रीड book. The boys catch the kite. And different type of living things we can see in this picture. असे वेगवेगळ्या प्रकाराचे सजीव आपण या चित्रामध्ये इथे पाहत आहोत. तर आपण पाहूया यापुढं काय दिलेलं आहे. तर इथे बाजूला आपण पाहू शकतो, इथं कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंगचा अर्थ होतो सजीवांचे गुणधर्म, लक्षणे किंवा वैशिष्ट्ये. सजीवाचे गुणधर्म, लक्षण आणि वैशिष्ट्ये हे प्रत्येकांचे भिन्न भिन्न असतात. त्यामध्ये देर आर मेनी काइंड ऑफ प्लांट्स अँड एनिमल अराउंड अस. देर आर मेनी काइंड्स ऑफ प्लांट्स अँड एनिमल अराउंड अस. अनेक प्रकारचे वनस्पती आणि प्राणी आपल्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळतात. दे शो सम सिमॅलिटीज अँड सम आर डिफरन्सेस. आता त्यात काही आपल्याला सारखेपणा आणि काही भिन्नपणा आपल्याला पाहायला मिळतात. ॲट म्हणजे अद्याप, तरी. विथ हेल्प ऑफ सर्टेन फीचर्स वी कॅन दॅट दे आर ऑल लिव्हिंग थिंग्स. हे सर्व सजीव आपल्याला काही विशिष्ट गुणधर्म दाखवत असतात. These features are not seen in non-living things. These features not seen in non-living things. जे गुणधर्म आपण सजीवामध्ये पाहत असतो ते गुणधर्म आपल्याला निर्जीवामध्ये पाहायला मिळत नाही. Such features are said to the characteristics of living things. अशा गुणधर्माला आपण काय म्हणतो, जे सजीवामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, भिन्न भिन्न प्रकाराचे लक्षणे, त्यांना आपण एकत्रितरित्या फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक आपण याला म्हणू शकतो. आणि जे गुणधर्म आपल्याला सजीवामध्ये पाहायला मिळतात ते गुणधर्म आपल्याला निर्जीवामध्ये पाहायला मिळत नाही. Such features are said the characteristic of living things. Let us study these characteristics. तर आपण पाहूया आता यांचे वैशिष्ट्ये काय आहेत. वैशिष्ट्य खालीलप्रमाणे आपण पाहूया. या चित्रामध्ये
काय दर्शवलेलं आहे ते जाणून घ्या. चित्रामध्ये पाहिलं, व्हेरियस थिंग्स इन आवर एन्व्हायरमेंट, आपल्या परिसरातील विविध वस्तू इथे आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक प्रश्न आपल्याला खाली दिलेला आहे, तो कॅन यू टेलमध्ये, तोही जाणून घ्या. ग्रोथ, तर आपल्याला इथे पाहायचं आहे ग्रोथ म्हणजे काय. तर मित्रांनो, ग्रोथ म्हणजे वाढ. वाढ ही कुणामध्ये होत असते, तर वाढ ही सजीवामध्ये होत असते. वाढ आपण पाहिलं तर भिन्न भिन्न प्राण्यामध्ये, भिन्न भिन्न वनस्पतीमध्ये आपल्याला वाढ ही पाहायला मिळते. वाढ ही विशिष्ट कालावधीमध्ये होत असते. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकाल का, यामध्ये इथे विचारलेलं आहे, व्हॉट डिफरन्स डू यू सी बिटवीन द यंग वन्स अँड ॲडल्ट इन दिस पिक्चर. आता या चित्रात तुम्ही चित्र पहा आणि सांगा, या तरुण व्यक्तीमध्ये आणि ॲडल्टमध्ये काय फरक आहे. सुरुवातीला आपण या सर्व चित्रांचं निरीक्षण करूया. इथे एक छोटासा कुत्र्याचा पिल्लू आपल्याला दिसत आहे. इथे एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. त्यांच्या पाठीमागं एक छोटंसं रोपटं आहे आणि इथे चिकन, एक कोंबडीचं पिल्लू आपल्याला पाहायला मिळतं. हे सर्व पहिल्या चित्रात आपण पाहतोय. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला यामध्ये सर्वांची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग हे काय आहे, तर ही एक प्रकाराची सजीवात झालेली वाढ आहे. दिस अ वन टाईप ऑफ द ग्रोथ ऑफ लिव्हिंग थिंग्स, ग्रोथ इन द लिव्हिंग थिंग्स. ही सजीवामध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, पहिल्या चित्रापेक्षा दुसऱ्या चित्रामध्ये खूप बदल झालेला आहे. तिसऱ्या चित्रामध्ये जर आपण पाहिलं असेल तर इथं आणखीनही आपल्याला खूप मोठ्या प्रकारात बदल झालेला पाहायला मिळतो. या ठिकाणी कोंबडी आहे, पण इथे कोंबडी आपल्याला पाहायला मिळत नाही. का? कारण यांचं जी जीवन मर्यादा असते, कालावधी असतो, तो कमी असल्यामुळं हे इथे मृत पावलेली आहे. आणि इथं कुत्र्याचं पिल्लाचं आता मोठ्या डॉगमध्ये रूपांतर झालेलं आहे. हा ॲडल्ट, हे तरुणी आणि तरुण, हे ॲडल्ट बनलेले, तरुण बनलेले आहेत, यंग आहेत. आणि हे इथे त्यांचं नंतर रूपांतर वयस्कर किंवा वृद्ध व्यक्तीमध्ये झालेलं आहे. या सर्व ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळते, तर इथे आपल्याला वाढ पाहायला मिळते. इथे आपल्याला कुत्रा पाहायला मिळतो, पण इथे कुत्रा पाहायला मिळत नाही. याचं कारण काय आहे, कारण कुत्रा हा कमीत कमी द डॉग लाईफ स्पॅन इज 18 to 20 इयर, या 16 to 80 इयर, 16 ते 18 किंवा 20 वर्षापर्यंत जास्तीत जास्त जगतो. म्हणून त्याची आयुमर्यादा इथे संपलेली आहे. शेवटी आपल्याला इथे पाहायला मिळतात एक वृद्ध तरुण, एक वृद्ध व्यक्ती इथे आपल्याला पाहायला मिळतात. वृद्ध जोडपे इथे आपण पाहतोय. आणि त्यांच्या पाठीमागे जर आपण पाहिलं असेल, यांचाही जीवनकाळ संपल्यानंतर हे पण मृत्यू पावतात. वनस्पती मात्र अनेक काळापर्यंत जगत असतात. प्लांट्स लिव्ह फॉर मेनी मेनी इयर अँड ॲनिमल्स लिव्ह फॉर सर्टन पिरियड ऑफ टाईम. तर इथे आपण पाहिलं की वाढ कुणामध्ये होत असते, तर मित्रांनो, वाढ ही सजीवात होत असते, निर्जीवात होत नाही. इथे आपण पाहूया, अ बेबी ग्रो अप टू बिकम ॲडल्ट पर्सन्स. अ बेबी ग्रो बिकम्स अ ॲडल्ट पर्सन. इथे एक छोटासा बाळ वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत त्याची वाढ झालेली पाहायला मिळते. वुमेन अँड मॅन, स्त्री आणि पुरुष, ह्या दोघांचीही ती वाढ पूर्णपणे झालेली दिसते. ड्युरिंग द पिरियड ऑफ इट्स ग्रोथ
द बेबी गेनिंग हाईट, वेट अँड स्ट्रेंथ. जेव्हा यांची वाढ होत असते ही आतून वाढ होत असते आणि वाढ होत असताना कशात बदल होतो? त्यांच्या वजनामध्ये, त्यांच्या स्ट्रेंथ म्हणजे ताकदीमध्ये आणि वेट म्हणजे वजनामध्ये पूर्णपणे बदल पाहायला मिळतो. इन सेम मॅनर ऑल एनिमल्स ग्रो इन टू ॲडल्ट इन अ सर्टेन पिरियड. अशाच प्रकारे जर आपण पाहिलं असेल तर अनेक प्राणी हे वाढत असतात, पण त्यांच्या विशिष्ट कालावधीमध्ये त्यांची उंची वाढत असते. ह्युमन रिक्वायर टू 18 to 21 years फॉर देअर ग्रोथ. मानव जर आपण पाहिला असेल तर त्याची उंची 18 ते 21 या वर्षापर्यंत ती होताना पाहायला मिळते. फाइंड आउट हाऊ लॉंग इट टेक्स फॉर यंग वन्स ऑफ हेन, काऊ अँड डॉग्स टू ग्रो ॲडल्ट. आता आणखीन आपण पाहूया इथे गाय, कुत्रा आणि इथं वयोवृद्ध व्यक्ती कशा प्रकारे त्यांची वाढ झालेली आहे ही आपण आता जाणून घेणार आहोत पुढील पानावरती.